आणखी एक मोठी बातमी आहे। लोकसभेसाठी वंचितचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे। जाहीरनाम्यामध्ये हमी भावाच्या कायद्याचं आश्वासन देण्यात आलंय। सिंचन आणि ऊर्जा प्रकल्पाचं खासगीकरण रद्द करण्याचंही वचन दिलंय। शेतीप्रधान उद्योगांना प्राधान्य देणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। एनआरसी सीएए कायदा असंवैधानिक असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जारी करण्यात आला आहे आणि यामध्ये वेगवेगळे आश्वासनं वंचितकडून देण्यात आली आहेत। कापूस, सोयाबीन याला मार्केट प्रमाणे भाव मिळत नाही। सत्तेमध्ये आलो, किमान 9,000 क्विंटल कापसाचा भाव आणि 5 ते 6,000 हा सोयाबीनचा भाव। ॲग्रिकल्चर याला इंडस्ट्रियल दर्जा कसा मिळेल या दृष्टीने आमचा हा इन्क्लुसिव्ह जाहीरनामा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।